पङ्कजत्कण्ठमालं शरचन्द्रभालं महादैत्यकालं नभोनीलकायं दुरावारमायं सुपद्मासहायं भजेऽहं भजेऽहम् सदाम्भोधिवासं गलत्पुष्पहासं जगत्सन्निवासं शतादित्यभासं गदाचक्रशस्त्रं लसत्पीतवस्त्रं हसच्चारुवक्त्रं भजेऽहं भजेऽहम्। सारं जलान्तर्विहारं धारावारहारं चिदानन्दरूपं मनोज्ञस्वरूपं धृतानेकरूपं भजेऽहं भजेऽहम्। जराजन्महीनं परानन्ददीनं समाधानलीनं सदैवानवीनं जगज्जन्महेतुं सुरानीककेतुं त्रिलोकैकसेतुं भजेऽहं भजेऽहम्। करदीशयानं विमुक्तेर्निदानं हरारातिमानं स्वभक्तानुकूलं जगत्तीक्षमूलं निरस्तार्थशूलं भजेऽहं भजेऽहम्। चंद्रभागे
ओवाळू भावाची ओवाळू पंढरपूर गौरा जय देव जय देवी दैत्य सागर मंथन केले रामाची अंशिका उठले नाम प्रसिद्ध आहे जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावाची ओवाळू पंढरपूर गौरा जय देव जय पंचान मनोमन सत्कारे सतकोटीचे बीज जगाचे उच्चारे प्रभुर टिळक रामदास अंतरे जय देव जय श्री शंकरा हो स्वामी सोडून लाज करी भक्त काज वाट लावी जन्माची दयाळू त्या भगवंताची आरती भवानी मंदार माला नताल गाय सुताल माला न शशिशेखराय दिगंबराय दिगंबराय नमः शिवाय करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मने कामना पूर्ती जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मने कामना पूर्ती जय देव जय देव जय देव जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जड़त मुकुट शोभा तो बरा झुणझुणती नूपुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मने कामना पूर्ती जय देव जय देव जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मने कामना पूर्ती जय देव जय देव जय देव जय देव सिंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को दोन दिल लाल बिराजे सुत गौरी हर को हाथ लिए गुड़ लड्डू साईं सुरवर को महिमा कही न जाए लागत हूँ पद को जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव जय देव जय देव
देवट्याक वन दुसऱ्या देवट्याक वन आई राजा तुळजापूरची भवानी माता गोंधळाला यावं
आदिमाया शक्ती महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी भवानी देवा तसेच महाराष्ट्राचं दैवत खंडराया या दिवाची या ठिकाणी घडगादी भरली पाचनामाचा पाचतात्वाचा गोंधळ जागरण मांडलं ड्युटी दीपमाळ पाचळी पाच पळ्या तेल जाळीलं भक्ताचा वार उतरला देवा घटमोडांचा घालाला मग आता बाकीचा कार्यक्रम कोण करणार आहे झाला म्हणल्याच नंतर काय पण कोणताही कार्यक्रम सुरू होताना हो प्रथम गाण्याला वंदन करून पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होती देवान बरोबर आहे हो शेतीत पेर धरायची महाराज आदि गजानन गणपती कामला कुदे सुतीपाती देवा घर बांधायचं असलं महाराज गणपतीचा खांबरवल्या जातो त्यालाच म्हणतात गजानन गणपती लग्न ठरलं महाराज गणपतीचा फोटो घरावर काढला जातो त्यालाच म्हणतात गजानन गणपती बायको मारायचं काम पडलं तर लंब्या हाताचा ठोका द्यायचा श्री गजाननाचं नाव घ्यायचं यानं काय होतंय महाराज अजिबातच अंगार ओळ येत नाही यानं ओळख येत नाही महाराज हा गाण्याला गणपतीचं नाव घेतल्याशिवाय कोणत्याच कार्यक्रमाला सुरुवात होत नाही देवा म्हणून आदिमाया शक्ती महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजा भवानी या भवानीचा या ठिकाणी गोंधळ पाचनामाचा पाचतत्वाचा गोंधळ जागरण मांडला ड्युटी दीपमाळ पाचळी पाच पळ्या तेल जाळीलं गाण्याला सुरुवात करून पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करू देवा आई राजा गणराया पण तुम्ही पाया हाती घेऊन आरती आज सभेला उभा राहिलो गायला द्यावी माझा मती 14 विद्या 64 कला गुण तुझे गादी जिकडे पाहावे तिकडे भंडाराच्या राशी नमस्कार माझा त्या मार्तंड मल्हारीसी हो जी जिकडे पावे तिकडे कुंकवाच्या राशी नमस्कार माझा त्या आई तुळजाभवानीसी हो रामाजी आई राजा भवानी माता की जय कुलस्वामिनी तुळजा भवानी की जय चल रे नातवाद उडंगा कवी कवीच्या मिटवू
भक्ताच्या घरी होतात. तुळजापुराकारण माहुराकारण कोल्हापुराकारण कारण स्वर्गाच्या ठिकाणी गोंधळ झाले महाराज, होतात हो देवा. पातळाच्या ठिकाणी गोंधळ झाले महाराज, गोंधळ झाले देवा. लोकांच्या ठिकाणी गोंधळ झाले गोंधळ झाले देवा. साधुरणी परंपरानुसार गोंधळ चालू आहे चालू आहे. आणि गोंधळ का केल्या जातात महाराज? काहून होतात हो? अरे घरात गोंधळ, दारात गोंधळ, बायका पोराय मध्ये गोंधळ, अरे लेकरा बाळाय मध्ये गोंधळ, चहा पाण्याचा गोंधळ, दारू भाज्याचा गोंधळ. एखादा दारू घेऊन आला त्याचा बी गोंधळ होतो गोंधळ महाराज. होतो. आता आपण गावात येऊन बसलो 8 वाजता गोंधळ इथं आले महाराज. हा, कवाचा यायचा गोंधळ. गोंधळ आतापर्यंत 8 हो, वाजता. बरोबर आहे. त्याचं नावच काय महाराज? गोंधळ आहे. केला तर गोंधळ आहे तर साऱ्या घरात संसाराचा गोंधळ असतो देवा. गोंधळ असतो महाराज. हा. हा गोंधळ असा आहे हो की म्हणे घालू 2-4 दिवसांनी म्हणे हो नवरी आल्यावर बरोबर आहे. गोंधळ एकदा मागे काढला तसाच राहून जातो देवा. घालू म्हणले आज गोंधळ, घालू म्हणले उद्या गोंधळ, घालू म्हणले 4 दिवसाचे विठूचे देऊळ, तिथे तुकयाचा गोंधळ आणि जेथे देवीचे राऊळ, तिथे गोंधळाचा गोंधळ. श्री संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात जगाची माऊली सांगून गेली दादा. आनंदी निर्गुण प्रगटली भवानी. मोमय्या दुर्मर्दाना बोलली आईचा जोगवा मागीर, आईचा जोगवा मागीर, आईचा जोगवा मागीर. मग आदिमाया शक्ती तुळजा भवानी हा. या भोळ्या भक्ताच्या घरी गोंधळासाठी कशी येते महाराज? कशी देवा. आई राजा एक गोंधळाला आवाज तुला गेला, एक गोंधळाला आवाज तुला गेला. अंबाबाई ग तुझा संबळ वाजला. एक गोंधळाला आवाज तुला गेला, एक गोंधळाला आवाज तुला गेला. अंबाबाई तुझा संबळ वाजला.
भरल्या पाच परड्या आई भक्तीया भावान आया बाया माझ कुंबळाचा नाद घुमे खंडोबाचे जागरण होतात महाराज. खंडोबाचे जागरण कोणत्या ठिकाणी होते देवान? आला मेरी पाल पिंब नवदुर्गा सातार खंडी जेजुरा कारण राहिले साहिले जागरण भोळ्या भक्ताच्या घरी होता दारी वाता देवा आणि भोळ्या भक्ताच्या घरी झालेल्या जागरणात भक्त का विक्षितो अरे धनदे कणदे पाची पुत पंचाळ दे देवा चाळ दे देवान खांदे नव घर बांधलं बांधलंस तर लग्न कार्य झालं महाराज. झालंस तर खांद्या दोन खंड्या माल झाला माल जर झाला दुखणं निवारलं देवा. निवारलं तर पाच नामाचं पाच तत्वाचं गोंधळ जागरण घाली देवान मग खंडोबा जागरणाला कसा आहे तुम्हाला कसा येतो शिवावतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवून बांधूला टाचे मारून घोड्याला न गेला बालूच्या वाड्याला टाचे मारून घोड्याला न गेला बालूच्या शंभूचा अवतार
आई दादा उदे अंबाबाई लाड लाड ये ग अंबाबाई लाड लाड ये ग राग धरीला से राग धरीला से राग राग धरीला से राग धरीला से राग अंबाबाई लाड लाड ये ग अंबाबाई लाड लाड ये ग धरीला से राग धरीला से राग राग धरीला से राग धरीला से राग तू ग सत्वाची खरी अंबाबाई तुझ्यासाठी मी आलो पायी पायी तुझ्यासाठी मी आलो पायी पायी तुझ्यासाठी मी आलो पायी पायी तू ग सत्वाची खरी अंबाबाई तुझ्यासाठी मी आलो पायी पायी तुझ्यासाठी मी आलो पायी पायी तुझ्यासाठी मी आलो पायी पायी तू ग पुढं मी ग तुझ्या मागं धरीला से राग धरीला से राग अंबाबाई लाड लाड ये ग अंबाबाई लाड लाड ये ग धरीला से राग धरीला से राग धरीला से राग धरीला से राग तुझ्या चरणाची लागली या गोरी गोड मनाची अंबाबाई आली गोड मनाची अंबाबाई आली गोड मनाची अंबाबाई आली तुझ्या चरणाची लागली या गोरी गोड मनाची अंबाबाई आली गोड मनाची अंबाबाई आली गोड मनाची अंबाबाई आली गेलास गेलास हर्षाचा व्याघ्र गाजविला से राग गाजविला से राग अंबाबाई लाड लाड ये ग अंबाबाई लाड लाड ये ग गाजविला से राग गाजविला से राग पाणी आणा ना तुला आणा. सांगायचं म्हणजे महाराज हा लग्नाचा गोंधळ आहे. लग्नाचा गोंधळ द्यावा कोणाचा नवसाचा गोंधळ बाबा हो कोणाचा लग्नाचा गोंधळ लग्नाचा गोंधळ असतो द्यावा बरोबर आहे. हा लग्नाचा गोंधळ म्हणल्याच्या नंतर एक सुंदरसं गीत आहे. महिला मंडळीने गाण्याकडे लक्ष असू द्या. हा 2-3 मिनिट मला बसले भाऊ नाही आहे पण घरच्या भाऊ लग्न झालेत. एखादी मुलगी नांदायला जात असताना असताना आई बापाच्या डोळ्यात अश्रू काय येतात. कवून आता द्यावा सुंदरसं गीत आहे महाराज. हा. एखाद्या बापाला 4 मुली असेल ना एखाद्या बापाला एक जर का असली असली मुलगी जात असताना आई बापाच्या डोळ्यात अश्रू येतात. असू येतातच द्यावा मग गाण्याकडे लक्ष असू द्या. हा, हा. हाय चिमणी माझी माहेरी वासिन कुटवरी लग्न झाल्यावर जाण बाईला बरल्या घरी लग्न झाल्यावर जाण बाईला बरल्या घरी लग्न झाल्यावर जाण बाईला बरल्या घरी कुंवरी लहान गोवरी मायरा आजवर होती चिमणी डोळ्याच्या समोर आजवर होती बाई डोळ्याच्या समोर आजवर होती बाई
एखाद्या बापाला 4 का मुली असे ना महाराज, मुलगी नांदायला जात असताना आई बापाच्या डोळ्यात अश्रू येतात. लहानची मुलगी मोठी केली, वया झाल्याच्या नंतर लग्न करावं लागतं. बाप कार्यक्रम ना, आणि लग्नाचा सोहळा सुरू झाला महाराज. बापाला वाटलं कोण एकतर शेतीचा राजा, पण मुलीचं लग्न साता वाटा झालं पाहिजे. जसं जसं लग्न जवळ जवळ येईल, आई बापाची धावपळ सुरूच महाराज. एकदा का मंडप दारामध्ये सजला ना, कवड्या मुलांची आई काय म्हणते, सजला मंडप आली आवळात, कवड्या मनाची आई रडते घरात, कवड्या मनाची आई रडते घरात, कवड्या मनाची आई रडते घरात, कवड्या मनाची आई रडते घरात. नटून मुलगी मंडपाच्या दारात येते महाराज. ब्राह्मणाने अंतर पाठ करता आणि शुभमंगल सावधान केलं. कवळ्या मनाची आई नसता तुळशीला पाणी घालून टाकली ना, पायात मुंग घालून आई डासा 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 रडली. आई आणि मुलीच्या दासीत काही करणारी, ऐकून घे ग तू मुलीवाले आई, ऐकून घे ग तू मुलीवाले आई. गत हारली वाघची मारली बरारी, गत पाखला बांधली मारली बरारी. लग्न झाल्यावर झालं पाहिला घरच्या घरी, लग्न झाल्यावर झालं पाहिला घरच्या घरी. एखाद्या मुलीच्या जीवनाचं बरं झालं तर बरं आहे मंडळी. एखाद्या मुलीच्या जीवनाचं वाटोळं झालं, 42 कुळाचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. मरेपर्यंत बापाच्या नावाने कडे फोडणारी मुलीची जात. शेवटच्या कडव्यात कवी काय सांगतात महाराज, काय म्हणतात देवा? कवी मंडळात ऐका तुम्ही गाणं, मुलीच्या जातीत, परक्याचं गाणं, मुलीच्या जातीत, परक्याचं गाणं. मुलगी डॉक्टर करा, इंजिनियर करा, विमानाची पायलटच्या करायला मंडळी. एक ना एक दिवस मुलगी नांदायला जाणार. नांदायला जाणार. कवी मंडळात ऐका तुम्ही गाणं, मुलीच्या जातीत, परक्याचं गाणं. सत्याची पायरी, तुला सांगतात, सत्याची पायरी, तुला सांगतात. लग्न झाल्यावर झालं पाहिला घरच्या घरी, लग्न झाल्यावर झालं पाहिला. घरच्या घरी, लग्न झाल्यावर झालं पाहिला घरच्या घरी. गरीब धनु दादा, श्रीमंती बाई, गरीब बहीण त्या भावाला बोलायला लागली, हो नको गर्व धरू दादा, इष्टेटी पायी दुबळी बहीण काही मागणार नाही, दुबळी बहीण काही मागणार नाही, दुबळी बहीण काही मागणार नाही. असं वाटत मनाला, माझ्या घरी यावं, असं वाटत मनाला, माझ्या घरी यावं, चटणीने भाकरे तू खाऊन या जावं. चटणीवर भाकर तू खाऊन या जावं, चटणीवर भाकर तू खाऊन या जावं. चटणीवर भाकर तू खाऊन या जावं. माझ्या संसारामध्ये काही घडीना,
कुंबळी बहीण काही मागणार नाही, कुंबळी बहीण काही मागणार नाही, कुंबळी भाऊ दादा, भाऊ दादा रे असा महादेव मोठा जतीन त्याची अर्धांगी पार्वती, असा महादेव मोठा जतीन त्याची अर्धांगी पार्वती, आईने या माळ्याची सतीन येडू डोंगरावर नाचती. या माळ्याची सतीन डोंगरावर नाचती, या माळ्याची सतीन डोंगरावर नाचती. अशी कथा जुनी पुराणी रामलिंगाच्या ठिकाणी, रामलिंगाच्या ठिकाणी, रामलिंगाच्या ठिकाणी. आई कशी जगणारी साधत नाही पाणी, साधत नाही पाणी, साधत नाही पाणी. वाटते कुणी, नाही जाती, वाटते कुणी. या माळ्याची सतीन येडू डोंगरावर नाचती. माळ्याची सतीन येडू डोंगरावर नाचती. एक शेवटचं गीत महाराज आमच्या बाबाचं म्हणणं आहे, हो नवरदेव नवरीवर झालं पाहिजेत. काऊन रे बाबा आता नाही, बाबा म्हणते म्हणून हा. माया काही जहानात नव्हतं महाराज. बर आय. प्रश्न उत्तराचं गीत आहे हो हो आणि गोंधळाला चक्राया लागल्या आता सध्या. पाणी घ्या हा? जेवण करून आलेले काय चक्र यायला लागले तर
जागरणाच्या आम्हाला झोपा नाही बाई. सुंदरस गीत घेऊन येत आहे महाराज. वा वा. बाबा म्हणले म्हणून, हा बाबा म्हणले म्हणून बायको त्या नवऱ्याला काय म्हणते? नवऱ्याला प्रश्न टाकी ती द्यावा. प्रश्न उत्तराचं गीत आहे. हो. बायकोला प्रश्न टाकायचा, नवऱ्यानं सोडवायचा. हा नवरदेव सोडू तो प्रश्न आमचा. कौरव सोडवितो. म्हातारा भाऊ सर. म्हातारालाच असतं महाराज. सुंदरसा प्रश्न आहे. हा ऐका ह्यानी तुम्हा सांगते बाजाराला जावा धनी तुम्ही बाजाराला जा. ऐका ह्यानी तुम्हा सांगते बाजाराला जावा धनी तुम्ही बाजाराला जा. ओढ लागली मला ऋण द्यावा रामा. धीर धीर हे धी रामा. धीर धीर हे धी रामा. पहिली गोष्ट तुम्हा सांगते ज्ञानामध्ये ठेवा धनी तुम्ही ज्ञानामध्ये ठेवा. पहिली गोष्ट तुम्हा सांगते ज्ञानामध्ये ठेवा धनी तुम्ही ज्ञानामध्ये ठेवा. आणि सोन्यापेक्षा पिवळी गोष्ट घरी घेऊन यावा रामा. धीर धीर हे धी रामा. धीर धीर हे धी रामा. ऐका ह्यानी तुम्हा सांगते बाजाराला जावा धनी तुम्ही बाजाराला जावा. सोन्यापेक्षा पिवळी गोष्ट. तुम्ही घरी घेऊन यावा. नवरा हुशार होता, चातुर होता महाराज. बाबा. बाजारात गेला. हो. सोन्यापेक्षा जर का पिवळं म्हणलं, सोन्यापेक्षा जर पिवळी जर वस्तू म्हणली तर देवा. देवाचा भांडारा म्हणजेच हळद आहे महाराज. हळद आहे. हळदीपेक्षा पिवळं दुसरं काही. दुसरं काहीच नाही देवा. बायकोला वाटलं नवऱ्यानं प्रश्न सोडविला. सोडविला. बायको नवऱ्याला दुसरा प्रश्न टाकला. दुसरा प्रश्न टाकीची तरी काय दादा. ऐका धैर्य तुम्हा सांगते बाजाराला जावा धनी तुम्ही बाजाराला जावा. ऐका धैर्य तुम्हा सांगते बाजाराला जावा धनी तुम्ही बाजाराला जावा. सक्रियापेक्षा गोड वस्तू. घरी घेऊन यावा रामा. धीर धीर हे धी रामा. धीर धीर हे धी रामा. ऐका धैर्य तुम्हा सांगते बाजाराला जावा धनी तुम्ही बाजाराला जावा. सक्रियापेक्षा गोड वस्तू. तुम्ही घरी घेऊन यावा. नवरा बाजारात गेला महाराज. हो. आणि साखरेपेक्षा जर का गोड म्हणलं, साखरेपेक्षा जर गोड जर वस्तू म्हणली तर द्यावा. कोणती आहे महाराज? साखरेपेक्षा गोड जर वस्तू म्हणली तर हा. लिंबाचा पाला किती गोड हे द्यावा. लिंबाचा पाला गोड असतो का मी मूर्खा? असं कहून म्हणलो. हा. मला वाटलं तेल टाकता टाकता नवरदेव झोपला का काय. आता काय झोपायचा टाइम आहे ना महाराज. हा आता भक्कम time झाला की. भक्कम टाइम झाला. सांगायचं म्हणजे हा. साखरेपेक्षा जर का गोड म्हणलं तर मीठ आहे महाराज. मीठ आहे. आणि मिठाईतलं गोड दुसरं काहीच नाही बाबा. बायकोला वाटलं नवरा लयच हुशार आहे, हो. म्हणून तिसरा प्रश्न बायको नवऱ्याला. तिसरा प्रश्न मंडळी अवघड आहे पण त्याचं उत्तर लय सोपं आहे. ऐका धैर्य तुम्हा सांगते बाजाराला जावा धनी तुम्ही बाजाराला जावा. ऐका धैर्य तुम्हा सांगते बाजाराला जावा धनी तुम्ही बाजाराला जावा. तुमच्यापेक्षा सुंदर नवरा घरी घेऊन यावा रामा. धीर धीर हे धी रामा. धीर धीर हे धी रामा. तुमच्यापेक्षा सुंदर नवरा घरी घेऊन यावा रामा. धीर धीर हे धी रामा. धीर धीर हे धी रामा. काय म्हणती बायको महाराज? काय म्हणती? ऐका धैर्य तुम्हा सांगते बाजाराला जावा धनी तुम्ही बाजाराला जावा. तुमच्यापेक्षा सुंदर नवरा घरी घेऊन यावा. वाघरडचे बाबा, तुम्हाला जर का असा प्रकार आमच्या हात्यात टाकला असता तर काय केलं असतं? रंगाच्या बाजारात नेऊन विकली असती. कशाची? बिगर दाखल्याची विकली असती ना. शेपुडी का? शेपुडी इकते म्हणून सांगायचं म्हणजे असं महाराज. आमच्या बाबाचा आवाज बारीक आहे महाराज. बारीक बरोबर आहे. हा. मोठा करायचा थोडा.
सांगायचं म्हणजे तुमच्यापेक्षा सुंदर म्हणल्याच्या नंतर हा. नवरा हुशार होता चातुर्वाता बाजारात गेला महाराज बाजारात गेला तुमच्यापेक्षा सुंदर म्हणल्याच्या नंतर हा. कंपाळाचं कुंकू घेऊन